म्हणजे आता जसं मी शिवसेनेचं काम चालू केलं म्हणजे बाळासाहेबांच्या सभा ऐकून प्रेरित होऊन मी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेचं काम चालू केलं. जसं चालू केलं तसं पुढं उद्देश निवडणूक किंवा काय असं नाही. रोज जे काही प्रश्न म्हणजे जे बाळासाहेबांनी बाळकडू दिलेलं 80% समाजकारण, 20% राजकारण ते करत आजपर्यंत आलोय. कधीही मी असं उद्या निवडणूक हे आरक्षण पडेल आणि आपण ही लढवायची असं काही मनात नव्हतं. अगदी रेग्युलर आपण म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवायचे. त्यात झोकून दिलेलं म्हणजे अगदी मला एखादं आंदोलन करत असताना ती कार्यकर्ते गोळा करणे, ते आंदोलन करणे, त्या आंदोलनाची अधिकाऱ्यांच्याकडनं जी सोडवणूक करून घेणे याच्यापर्यंत म्हणजे मी अगदी रमून त्या शिवसेनेत रमून अगदी काम करतो. म्हणजे एखाद्या प्रश्नात घुसलो की त्याचं पूर्ण तड लावूनच हे करायचं. पेन्शन वाटप करत असताना सुद्धा ज्येष्ठ नागरिक ज्या वयोवृद्ध असे आहेत की ज्या माणसांना स्वतःचं नाव म्हणजे माहीत नाही, म्हणजे लक्षात येत नाही, आपण बोलू शकत नाही, अशी लोकांची पुस्तकं गोळा करायची, ती पुस्तकं गोळा करायची, एकत्र करायची, ती परत बँकेत द्यायची, बँकेतली पुस्तकं भरून झाली की परत आणायची, एखादी तारीख लिहायची, ह्यो वयस्कर दिसला की त्याला सांगायचं 2 दिवसांना अमुक तारखेला पेन्शन वाटप. म्हणजे अगदी 24 तास अगदी 80% समाजकारण, 20% राजकारण. कधीही वाटलं नाही की आपण असं निवडणुकीसाठी आपण हे करायला लागलो, म्हणजे मनातच नव्हतं. बाळासाहेबांनी जो बाळकडू दिलता तो आजपर्यंत करत आलतो आणि आज निवडणुकीला जे काय आरक्षण पडलं म्हणून मी आज त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण लोकांच्या आणि काहीतरी सेवा करू शकतो म्हणून मी निवडणूक लढवतो.